मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत। अक्षराला आता काहीही करून अधिपतीला आपल्या मनातील सगळं काही सांगायचं असतं, पण सुरुवात कुठून करावी हेच तिला सुचत नाही। त्यामुळे तिची खूप घालमेल सुरू असते। तिच्या अशा वागणुकीवरून आजीला तिच्यावर संशय येतो व ती अक्षराला विचारते, सुनबाई तुम्हाला काय झालं आहे? असं वाटतंय तुमचं चित्त थाऱ्यावर नाही। मी आठवड्याभरापासून बघते तुमचं काहीतरी भलतच चाललेलं असतं, पण मला काही समजत नाही। काय झालंय तुम्हाला? तेव्हा अक्षरा म्हणते, आजी मला अधिपतीला माझ्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे, पण कसं सांगू, त्याची सुरुवात कशी करू हे मला काहीच कळत नाही। आणि या अधिपतीला हे सांगण्यासाठी मी काय करू हेही मला काही कळत नाही। तेव्हा आजी तिला सुचवते की सुनबाई, तुला अधिपतीशी त्याच्याच भाषेत बोलावं लागेल, म्हणजे त्याला लगेच समजेल तुला काय म्हणायचं आहे ते। अक्षराला आता आजीचं म्हणणं पटतं व ती लगेचच अधिपतीला फोन लावते आणि संध्याकाळी भेटण्याची विनंती करते। तेव्हा अधिपतीही बोलतो, ठीक आहे, भेटूयात आपण। एवढं बोलून ती फोन कट करते आणि मनातल्या मनात म्हणते, आज मी अधिपतीला माझ्या मनातलं सगळं काही सांगणारच आहे। तर आता दुसरीकडे सरगम एक बुके विकत घेते व ती म्हणते, आता मला अधिपतीला एकांतात भेटता येईल व सर्व काही सांगता येईल। पण चंचीने सरगमला पाहिलेलं असतं व ती नाक मुरडत मनातल्या मनात म्हणते, मी बघते ही सरगम अधिपतीला कशी भेटते ती। तर प्रेक्षकांनो, संध्याकाळी सरगमला अधिपतीशी बोलता येईल का, किंवा अक्षरा तिच्या मनातील भावना अधिपतीला सांगण्यात यशस्वी होईल का, हे सगळं पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।